Hello, welcome back students in our online English lecture. Students, ज्या पद्धतीने आपण अपॉन द वेस्टमिनिस्टर ब्रिज 4.2 बाय विल्यम वर्ड्सवर्थ या कवितेचं एक्सप्लेनेशन बघितलं. नाव इन दिस लेक्चर फर्स्ट ऑफ ऑल ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 83. आता आपण ब्रेन स्टॉर्मिंगचे क्वेश्चन्स बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला पोएम अंडरस्टँड झालेली आहे, तर ते आपण ब्रेन स्टॉर्मिंग सोडवण्याच्या साह्याने बघून घेऊया किंवा तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे अपॉन द वेस्टमिनिस्टर ब्रिज ही पोएम चांगली कळू शकते. नाव पेज नंबर 83. फर्स्ट एक्झाम्पल A1. फॉर प्रिपेरिंग क्वेश्चन बेस्ड ऑन द पोएम, overall understanding of the poems is a must. जर तुम्हाला एखादी कवितेवर क्वेश्चन्स तयार करायचे असेल तर ती ओव्हरऑल म्हणजे संपूर्ण कविता समजणं गरजेचं आहे. ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द पोएम इज अ मस्ट. त्याशिवाय आपल्याला क्वेश्चन्स बनवता येऊ शकत नाही किंवा आपल्या जो आपण पार्टनर असेल किंवा जो फ्रेंड आहे त्याच्यासोबत आपल्याला डिस्कस करायचं आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड प्रिपेअर अ सेट ऑफ 5 क्वेश्चन्स. आणि त्याच्याशी डिस्कशन करून आपल्याला काय करायचं आहे, 5 क्वेश्चन्स रेडी करायचे आहे. आणि ही 5 क्वेश्चन्स जे आपण रेडी करणार आहेत, फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द नेम ऑफ द ब्रिज. बघा की आता आपण पोएम आता बघितलं बघा, फर्स्ट एक्झाम्पल दिले. नेक्स्ट काय म्हणू शकतो, हाऊ डज द पोएट डिस्क्राईब द मॉर्निंग. नेम द ह्युमन स्ट्रक्चर्स मेन्शन्स इन द पोएम. Which objects, things and personified in the poems? Guess the meaning of mighty heart. Write a summary of the sonnet. What is the rhyme scheme of the poem? अशा पद्धतीने क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बनवू शकतोस. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे बघा, A2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द गिवन लाईन्स. फोकस ऑन द इन्फरन्सेस ऑफ द पोएट. या ठिकाणी आपल्याला MCQs टाईप ॲक्टिव्हिटी आहे बघा. या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहे अँड त्या लाईन्सचं मिनिंग तुम्हाला त्या 3 ऑप्शन म्हणून सांगायचं बघा. फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय, ए अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. द लाईन मीन्स म्हणजेच या लाईन्सचा अर्थ काय बघितला आहे बघा. आता 3 ऑप्शन दिलेले आहे. आता 3 ऑप्शनमधून 1 सिलेक्ट करणार आहेत बघा. त्यामधून 1 हा फिक्स आहे. त्यानंतर नंबर 1 कोणता आहे बघा, द पोएट थिंक्स दॅट द प्लेस वॉज नॉट सो गुड. सेकंड कोणता आहे, द पोएट थिंक्स दॅट देअर इज अनदर प्लेस विच इज मोर ब्युटिफुल दॅन धिस. नाव थर्ड, द पोएट थिंक्स दॅट देअर इज नो प्लेस ऑन द अर्थ विच इज ॲज ब्युटिफुल ॲज दिस वन. या 3 ऑप्शनमधून बघा की जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर थर्ड हा आहे बघा. तुमच्या लगेच अंडरस्टँड झालं असेल की आपण पोएम लर्न करत असताना शिकलेलो आहोत बघा की थर्ड ऑप्शन हा करेक्ट आहे. आता बी ॲक्टिव्हिटी काय आहे बघा की डल वुड ही बी ऑफ सोल कुड पास बाय. द लाईन मीन्स म्हणजे सेम तेच क्वेश्चन आलेलं आहे बघा की ह्या लाईनचं मिनिंग काय आहे बघा. खाली ऑप्शन 3 दिलेलं आहे. फर्स्ट, one can walk over the bridge and ignore the surrounding beauty. Second one can halt at the place to enjoy the beauty. Third, anyone with an appreciative mind would not be able to ignore the beauty. आता या ठिकाणी सुद्धा ह्या लाईन्सचं मिनिंग काय आहे, थर्डच आहे बघा. एनीवन विथ द ॲप्रिसिएटिव्ह माइंड वुड नॉट बी एबल टू इग्नोर द ब्युटी. हे आपण बघितलं आहे बघा. म्हणजेच डल would be soul who could pass by. Now, the second, earth has not anything to show more fair. These lines express the poet's feelings. The sight he saw from the bridge is beautiful. There are few more lines similar to above. With the help of your partner, find them and discuss what they express. आत्ता बघा या ठिकाणी एक लाईन्स दिलेली आहे आणि अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. ह्या लाईन्समधून या ठिकाणी आपल्याला लाईन एक्सप्रेस केलेल्या आहे. पोएटच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या समजतात.
अशाच प्रकारचे जे एक्सप्रेशन्स आहे किंवा ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स काय करायच्या आहे आपल्याला फाइंड करायच्या आहे सिमिलर लाईन्स आणि त्यामधून काय दिसणार आहे फिलिंग्स ऑफ पोएट. मग अशा कोणत्या लाईन्स तयार होऊ शकतात तर त्यामध्ये आपण कोणकोणते एक्झाम्पल देऊ शकतो आणि त्या लाईन्स एक्सप्रेसिंग द पोएट फिलिंग्स आन्सर लिहिताना असं टायटल द्यायचं. अ साईट फर्स्ट लाईन अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. या लाईन्समधून पोएटच्या फिलिंग्स कळत आहे अँड म्हणजे ते जे सीन आहे किंवा ते दृश्य आहे ते अतिशय ते हार्ट सो टचिंग म्हणजे हार्ट टचिंग असं आहे. सेकंड काय म्हणता येईल द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. आता ह्या लाईन्समधूनही असंच कवीची फिलिंग्स लक्षात येते अँड ते फील झाले त्या गोष्टी. नाव थर्ड वन नेवर सॉ आय नेवर फेल्ट अ काम सो डीप. या वाक्यातूनही या लाईन्समधूनही कवी आपल्या मनातील एक्सप्रेशन्स व्यक्त करत आहे किंवा ज्या फिलिंग्ज आहे त्या या ठिकाणी व्यक्त करत आहे. अशा पद्धतीने ह्या लाईन्स आपल्याला राईट डाऊन करायच्या आहे आणि त्यातून आपल्याला कवीच्या भावना लक्षात येतात. दीज आर द लाईन्स एक्सप्रेसिंग द पोएट्स फिलिंग्स. नाव थर्ड the poem creates a delightful picture of the city, rich in its natural beauty, wooden park groups, and pick out the lines from the poems which give the pictorial effect to the poem. Write it your own words. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा द पोएट क्रिएट्स डिलाइटफुल पिक्चर्स ऑफ द सिटी. शहराचं अगदी सुंदर असं चित्र आकर्षक आनंदी असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. रिच इन इट्स नॅचरल ब्युटी आणि त्याचसाठी की जे एक्सप्रेशन्स राईट डाऊन करायचे किंवा ज्या लाईन्स राईट डाऊन करायच्या आहे की ज्याच्यामधून काय करायचं आहे पिक आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम. पिक आउट म्हणजे त्या ठिकाणून त्या लाईन्स राईट डाऊन करायच्या. त्याच्यामध्ये काय असेल पिक्टोरियल इफेक्ट. पिक्टोरियल म्हणजे एक पिक्चर्स उभे किंवा इमेज तुमच्यासमोर उभे राहतात असे पिक्टोरियल लँग्वेज यूज करायचे. राईट इन युअर ओन वर्ड्स आणि ह्या राईट्स काय करायच्या ह्या लाईन्स तुमच्या ओन वर्ड्समध्ये राईट डाऊन करायच्या. मग अशा कोणत्या लाईन्स असू शकत्या लाईन्स गिविंग अ पिक्टोरियल इफेक्ट ऑफ द टू द सिटी. दिस सिटी नाव डोथ लाईक अ गारमेंट वेअर. आता याचं ह्या लाईनचं मिनिंग काय होऊ शकतं की हे छानसं सुंदर ड्रेस परिधान करून हे काय झालेलं आहे शहर सजलेलं आहे अशी लाईन्स आहे बघा. शिप्स टॉवर्स डोम्स थिएटर्स अँड टेम्पल्स लाय. आता सेकंड सेंटेन्समध्ये किंवा सेकंड लाईन्समध्ये काय सांगितलं आहे बघा की त्या ठिकाणीही पिक्टोरियल इमेज आहे. देन द रिव्हर ग्लिट ॲट हिज ओन स्वीट विल. अतिशय संतपणे ती काय करते नदी वाहते किंवा शिप्स टॉवर डोम्स हे सगळे थिएटर्स टेम्पल हे काय होत आहे चमकताय किंवा लाइटिंग करताय किंवा ग्लिटरिंग करताय अँड इट गिव्स अ पिक्टोरियल इफेक्ट टू द पोएम. नाव द पेज नंबर 84. Now activity A3. Find out the words, phrases which describe the following. One is done for you. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्या टेबलमधलं एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे बघा. साईट म्हणलेलं आहे इयर रिव्हर हाऊस मॉर्निंग सन आणि समोरच्या कॉलममध्ये टेबल्समध्ये अ टचिंग इन इट्स मॅजेस्टी असे शब्द लिहिलेले आहे बघा. मॅचिंग करायचं. आता साईटला टचिंग इन इट्स मॅजेस्टी म्हणलेलं आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने आता इयर हा वर्ड आहे मग इथे कोणतं येऊ शकतं इयर कशी आहे या ठिकाणी इयर कशी सांगितली स्मोकलेस. रिव्हर कशी आहे ग्लिट्स ॲट्स ओन स्वीट विल अँड ही हाऊस रिव्हर कसं आहे सीम्स अ स्लीप. त्यानंतर मॉर्निंग कशी आहे सायलेंट अँड ब्युटिफुल अँड सन कसं आहे मोर ब्युटिफुली टू स्टीप्स. म्हणजे अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी फिल होती. त्यानंतर ॲक्टिव्हिटी जी आहे की A4. आता ॲक्टिव्हिटी A4 ही कशावर डिपेंड असते पोएटिक डिव्हाइसवरती आणि या ठिकाणी फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय रीड द लाईन्स. द सिटी नाव डोथ लाईक अ गारमेंट्स वेअर. द पोएट इमॅजिन्स दॅट द सिटी इज वेअरिंग अ ब्युटिफुल गारमेंट्स हेन्स द फिगर ऑफ स्पीच इज अ पर्सॉनिफिकेशन. Find out more example of personifications from the poem.
दिलेली जी लाईन्स आहे बघा, द सिटी नाव डॉथ लाईक अ गारमेंट्स वेअर, या लाईन्समध्ये कवीने काय कल्पना केलेली आहे की शहराने अशी खूप सुंदर असं ड्रेस परिधान केलेला आहे. आणि या ठिकाणी शहराला कसली उपमा दिली आहे, एका प्रकारे एका व्यक्तीप्रमाणे ड्रेस घातलेला आहे. आणि या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, पर्सॉनिफिकेशन. हेन्स द फिगर ऑफ स्पीच हिअर इज अ पर्सॉनिफिकेशन. अँड फाइंड आउट द मोर एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द पोएम. आणि अशाच पद्धतीचं एक्झाम्पल द्यायचं आहे पर्सॉनिफिकेशनचं. कोणतं सांगता येईल बघा, द रिव्हर ग्लिट ॲट हिज ओन स्वीट विल अँड द अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शोन मोर फेअर. असे आपण एक्झाम्पल देऊ शकतो पर्सॉनिफिकेशनसाठी. आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की कारण हा क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये पर्सॉनिफिकेशनवरती लाईन्स फाइंड आउट करता यायला हव्या. डल वुड बी अ सोल हू कुड पास बाय. These lines of the poem can be rewritten as he could be of dull soul. The figure of speech known as the inversion. आता इन्व्हर्जन हे अलंकार आलेलं आहे आणि या फिगर म्हणजे शब्दांचा क्रम की असा मागे पुढे आलेला असतो आणि अशा पद्धतीने त्याला इन्व्हर्शन वापरलं आहे. जे ग्रॅमॅटिकली सिक्वेन्स आहे, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, हे डिस्टर्बन्स असतं यामध्ये, म्हणून या ठिकाणी आपण इन्व्हर्शन हे फिगर ऑफ स्पीच म्हणतो. अँड फाइंड आउट वन मोर एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्शन फ्रॉम. आता या ठिकाणी काय सांगता येईल बघा, ही वुड बी अ डल द सोल. बघा ती शब्दांचा ज्या ठिकाणी क्रम चुकलेला आहे आणि अशा ठिकाणी इन्व्हर्शन हे अलंकार आले. फाइंड आउट वन मोर एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्शन्स फ्रॉम द पोएम. आणि आपल्याला अशाच प्रकारचं इन्व्हर्शनचं एक सेंटेन्स किंवा एक लाईन्स द्यायचे आहे. मग असं कोणतं एक्झाम्पल येऊ शकतं, नेव्हर सॉ आय द करेक्ट वर्ड ऑर्डर आय नेव्हर सॉ. म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट अशाच पद्धतीने योग्य रचना राईट डाऊन करायची असते बघा. त्यानंतर या ठिकाणचं जे अलंकार जो आहे तो इन्व्हर्शन असा आहे. द पोएम इज अ पेटार्चन सॉनेट. द पोएम इज डिवायडेड इंटू द टू पार्ट्स. कविता ही पेटार्चन सॉनेट आहे आणि अशा पद्धतीने पेटार्चन सॉनेटमध्ये 8 and 6 लाईन्स डिवायडेशन असतं, म्हणजे त्याला ऑक्टेव आणि सेस्टेट असं म्हटलं जातं. पहिला पार्ट जो आहे अँड ऑक्टेव, द फर्स्ट पार्ट कंपॅरिझिंग 8 लाईन्स अँड जो पहिला स्टॅन्झा आहे 8 लाईन्सचा असतो त्याला ऑक्टेव असं म्हटलेलं असतं. आणि जो सेकंड ज्याची राईम स्कीम जी विचारलेली आहे ए बी बी ए आणि ए बी बी ए अशा पद्धतीने आहे. त्यानंतर जो सेस्टेड आहे या ठिकाणी द सेकंड पार्ट ऑफ पोएम आणि जो 6 लाईन्स आहे त्याची काय राईम स्कीम आहे सी डी सी डी सी डी. आणि अशा पद्धतीने आपण राईम स्कीम राईट डाऊन करायचे ऑक्टेव आणि सेस्टेडसाठी. नंतर पेज नंबर 85. This is Peterson sonnet. Complete the given by giving example from the poem. आता या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे आणि तो टेबल फिलअप करायचा आहे बघा. हा जो फिलअप करायचा म्हणजे फीचर्स एक्झाम्पल्स दिलेला आहे आणि लाईन्स. आता या ठिकाणी काय दिले फीचर्समध्ये ऑब्जेक्टिव्ह यूज किंवा प्रेज, ब्लेम्स, मेटाफर, सिमिली, पर्सॉनिफिकेशन, नंबर ऑफ लाईन्स, राईम स्कीम. आता या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आन्सर हा टेबल कंप्लीट करू शकतो बघा की हा टेबल कंप्लीट करत असताना आता ऑब्जेक्ट्स असे कोणते ऑब्जेक्ट्स यूज करता येईल बघा. अर्थ, सन, शिप, टॉवर, डोम्स, थिएटर्स, टेम्पल्स एक्सेट्रा अशा अनेक ऑब्जेक्ट्स आलेले आहे बघा या ठिकाणी. ते आपण त्या ठिकाणी फिलअप करू शकतो. नेक्स्ट काय आहे बघा, प्रेजेस ऑर ब्लेम्स. म्हणजे इथे कुठे प्रशंसा केली का किंवा काय म्हणता येईल, फेअर अर्थ अँड डल सोल. आणि हे दोन्ही प्रेज आणि ब्लेम्समध्ये येऊ शकतात. नंतर ब्लेम्समध्ये काय सांगू शकतो, डल सोल. सोल हे जे आहे डल सोल असं म्हटलेलं आहे ते ब्लेमसाठी, एका पर्सनसाठी, एका व्यक्तीसाठी. आता मेटाफरचं तर या ठिकाणी मेटाफर म्हणलं आपण काय म्हणू शकतो, एखादं एक्झाम्पल, ऑल दॅट मायटी हर्ट इज अ लाईंग स्टील, हे एक्झाम्पल देऊ शकतो. अँड सिटिझन ऑफ द लंडन आर डिस्क्राईब अँड मायटी हार्ट. आणि लंडनमधील लोक यांचं वर्णन केलेलं आहे मायटी हार्ट असं शब्द वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने मेटाफर आलेला आहे. त्यानंतर सिमिली,
आता सिमिलीचं दिस सिटी नाव टोथ लाईक अ गारमेंट वेअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. इथे बघा आता की तुलना करताना कम्पॅरिझन करताना ॲज किंवा लाईक शब्द आलेले असेल तर त्या ठिकाणी सिमिली फिगर ऑफ स्पीच आलेलं असतं. त्यानंतर पर्सॉनिफिकेशन्स अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. आणि इथे आपण असं म्हणतोय की द अर्थ वॉज पर्सॉनिफाईड टू पर्सनसारखं ट्रीट केलेलं आहे. नंबर ऑफ लाईन्स हो देर आर 14 लाईन्स 8+6 असं म्हणता येईल. त्यानंतर राईम स्कीम. आता राईम स्कीममध्ये लिहिताना आपण काय लिहिणार आहे ABBA ऑक्टेव जो आहे तो आणि ABBA आणि जो सिस्टेट आहे तो CDCDCD अशा पद्धतीने राईम स्कीम राईट डाऊन करायचे आहे आणि हा टेबल असा आपल्याला कंप्लीट करता येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे बघा द प्राईड ऑफ एनी सिटी इज इट्स स्कायलाईन. Write 5 lines about the place where you reside and what makes you feel proud of about it. आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या गावामध्ये राहतो किंवा ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराविषयी किंवा ठिकाणाविषयी साधारणतः काय की 5 लाईन्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन लिहिता यायला हवी. सच क्वेश्चन्स पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स. आता या ठिकाणी आपल्या गावाविषयी किंवा आपल्या शहराविषयी आपण पर्सनली लिहू शकतो. आता एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण एक एक्झाम्पल देऊ शकतो या ठिकाणी. आय लिव्ह इन अ स्मॉल टाऊन अंबाजोगाई. द प्लेस इज अ कल्चरल अँड एज्युकेशनल हब इन द मराठवाडा रिजन. The town is famous for the Yogeshwari Devi temple and the monument of Mujkundra Swami. There is a religious harmony in the town. People of the different castes and regions live together happy. The place is surrounded by beautiful hills and valleys. Being a citizen of Ambazogai, I feel proud of it. असं एक एक्झाम्पल आपण राईट डाऊन करू शकतो. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी कोणती आहे बघा A5. देअर इज अ A5. त्यामध्ये फर्स्ट there is a common belief that cities have always flourished only after human institutions over nature. Write a speech expressions your opinion about it. म्हणजेच मानवाने आपली प्रगती कशा पद्धतीने केली आहे किंवा आपली प्रगती करत असताना निसर्गावर अतिक्रमण केले गेलेलं आहे किंवा निसर्गाच्या ज्या गोष्टी आहे त्यामध्ये घुसखोरी करून कशा पद्धतीने मानवाने आपली शहरं वाढवलेली आहे, आपली प्रगती केलेली आहे या विषयावर तुमचं मत सांगणारं किंवा व्यक्त करणारं एक छोटंसं स्पीच द्यायला हवं. आणि हे छोटंसं स्पीच आता एक्झाम्पल म्हणून आपण असं देऊ शकतो. एक एक्झाम्पल ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स. Nature is great. Nature is given our city and our by feeling nature. It's our last chance to save Earth. We are making human life comfortable but destroying Mother Earth. यावर we are become too selfish. What will you leave for our coming generations? The entire world is running after progress. We can't stop urbanizations, constructions, roads, houses, treasures, hotels, hospital, etc. But while creating all these things, we must pay attention to nature. We must try to achieve the goal of progress without destroying environment. It is said that obey nature, be her master. We must understand the call of the Mother Earth. Our lifestyle should be eco-friendly. There should be united efforts from all one leaders and all citizens in the earth. We may achieve this goal. Let's work for clean world and green world. Jai Hind. In this way, we prepare a short speech for nature. Next activity, compose a poem, an imaginary village. Try to maintain a rhyme scheme in the poem. You may begin like this. Now, this activity is based on poetic creativity. 2 lines are given to you, and
काही लाईन्स दिलेल्या असणार आहे. त्या लाईन्सच्या नंतर आपल्याला जो रिमेनिंग पार्ट आहे तो त्या कंप्लीट करायच्या असतात आणि ते अपेक्षित आहे. आता या ठिकाणी आपण कंप्लीट द गिव्हन पॉईंट्स असं म्हटलेलं असतं. लाईन्स बघा दिलेल्या कोणत्या आहे. सेटल ऑन द बँक ऑफ अ रिव्हर लाईक अ क्वीन इज माय ब्युटिफुल विलेज फुल ऑफ बुशेस ग्रीन. आता the environment is very clean, no doubt the air is pure. Villagers think everything is our and their life is very happy. They don't drink tea and coffee. Nature is great, nature is God. They worship her, don't say they mad. Now, in this way, we compose a few lines about it. या व्हिडिओ लेक्चरमध्ये की आपण ॲप्रिसिएशन्स ऑफ द पोएम हे बघणार आहोत की अतिशय इम्पॉर्टंट आहे ही ॲक्टिव्हिटी. राईट अँड ॲप्रिसिएशन्स ऑफ द सॉनेट रिफर्स टू अर्लियर पोएम फॉर द पॉईंट्स टू बी कवर्ड फॉर ॲप्रिसिएशन. जे दिलेले पॉईंट्स दिलेले आहे त्या पॉईंट्सच्या आधारे काय करायचं असतं आपल्याला. फर्स्ट आहे अबाउट द पॉईंट्स, पोएट अँड टायटल. themes, poetic devices and language style. Special features, values, moral, message in the poem, opinion of the poem. अशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट्स डेव्हलप करायचे अँड वी मे राईट द ॲप्रिसिएशन्स ऑफ द पोएम. सी द फर्स्ट पॉईंट अबाउट द पोएम, poet and title. Upon the Westminster Bridge is a romantic poem written by William Wordsworth. The poem reveals the poet's love for nature. He also appreciates the beauty of city London. The title shows a specific place where the poem is composed. First point. The second point, themes. Though the poet William Wordsworth is a nature poet, have he described a London city without noise of human activity. The poet describes the clean and smokeless air. He is also speak about the themes flowing ledgers. The poet is fascinated by the views from Westminster Bridge. Now, the third, poetic devices and language style. The poem is a Petrarchan sonnet. The rhyme scheme of octave is ABBA, ABBA, and the rhyme scheme of sestet is CDC and DCD. The poet uses personifications to describe the future city, London, and the river themes. While describing the beauty of the nature, poet gives us inversions. All the poetic describes. All these devices make the poem more attractive and decorative. Then special features मध्ये usually the poems written by William Wordsworth describe the beauty of nature. Upon the Westminster Bridge is an exception to this. In this poem, here the poet describes the beauty of man-made structures like ships, towers, domes, theaters, and temples, etc. Now, the next fifth point, message, values, and moral. In the poem, the poet watches the views from the Westminster Bridge. We may think that this is an ordinary thing. The poet looks at the view in a positive way and finds supreme beauty in it. The poem teaches us how to appreciate ordinary things. We might find a beauty in everyday thing. Last point जो आहे बघा, my opinion about the poem. The poem is written in simple words. It gives a great message of finding beauty in ordinary things. No doubt, there should be beauty in the eye of the beholder. Nature is beautiful. Nature is great and must be. Now, the dear student, the next video for next lecture. Okay, good day. Bye.